आणि मला वाटतं आपण इथे तेच करतो. आपण HIV/AIDS संदर्भात इथे अनेक मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणजे आपण ज्ञानच घेतो आहोत आणि या संदर्भात माहिती गोळा करतो आहोत. परंतु ही माहिती गोळा केल्यानंतर तिला आपण आचरणात जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत तिचा काही उपयोग होणार नाही ना आपल्याला ना समाजाला. आता वैद्यकीय इथे बोलून गेले की ते समाजकार्यामध्ये अगदी सक्रिय सहभाग करत आहे. तिथे होते अशी ज्येष्ठ मंडळी पाहिली तर मला सुद्धा उत्साह येतो आणि मी सुद्धा आपल्या तरुण मुलांमध्ये एक उत्साह निर्माण करून त्यांना पुढे बघायचं काम करतो. मी कालपर्वा नेहाळ्याला भेट देऊन आलेलो आहे नगरला. अहमदनगर येथे प्राध्यापक गिरीश कुलकर्णी यांनी सुरू केलेलं नेहाळ्या आणि त्यांचं काम पाहिल्यानंतर प्रामुख्याने त्यांचा फोकस HIV/AIDS वर आणि त्यांचं काम पाहिल्यानंतर खरंच एवढी मोठी ही समस्या समाजामध्ये असू शकते काय असा प्रश्न मला पहिल्यांदा इथे पडला. आणि म्हणून आपलं सुद्धा योगदान त्या समस्येवर मात करण्यासाठी जर असेल तर मला वाटतं उत्तम होईल. त्यानंतर मी युथ अफेअर्स मिनिस्ट्री या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आपलं NSS चालतं. त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत एक युवा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि मला वाटतं त्याचा थोडासा भाग म्हणून या कार्यक्रमाकडे जर आपण बघितलं, युवा म्हणजे हा युवा मराठीतला जो आहे त्याला फक्त कोणतं इंग्रजीत करायचं आहे. युथ युनाइट अगेन्स्ट एड्स. आणि आपण सगळ्यांनी जर इथे एड्सच्या विरुद्ध संघटित होऊन जर संघर्ष केला म्हणजे कोणाला जाऊन बदलायचं नाही. इथे फक्त जागृती निर्माण करायची. आता वैद्य सरांनी बोलले की ते अगदी देशालयापर्यंत जातात, न्यायालयाचे कामही करतात. त्यांनी सुरुवात देशालयापासून केली आणि बोलता माझ्या विद्यार्थ्यांना एक वर्गात मध्ये प्रबोधन करत असताना सांगितलं. तर त्यांच्या एका उपक्रमाची माहिती घेत असताना त्यांनी कंडोम डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी रजिस्टर मेंटेन केलं आणि त्या रजिस्टरमध्ये महिन्याला किती कंडोम वाटप होतात याची नोंद. तरी आपण जरी मोकळेपणाने याविषयी बोलत नसतो तरी बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. महिन्यामध्ये किती लोकांना म्हणजे अगदी ती संख्या जर आपण मोजली त्या तिथल्या वेचारांची संख्या मला वाटतं तिथल्या वेचारांची संख्या असेल तर 25-30 संख्या असेल, जास्त नाही. पण त्या 25-30 वेचारच्या माध्यमातून जवळजवळ 2.5 लाख कंडोम ते दर महिन्यामध्ये किती करतो आणि मग आपल्या लक्षात येईल की ही समस्या किती बिकट असू शकते. इकडे संख्या वेचारांची फार जरी नसली तरी कंडोम वापरणाऱ्यांची संख्या किती आहे हे आपल्या लक्षात येईल आणि जर ते कंडोमचा वापर झाला नाही तर तो HIV/AIDS प्रसार किती जोरात आपल्या समाजामध्ये पसरेल याची आपण थोडीशी दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली पाहिजे. हे बोलणं जरी थोडंसं संयुक्तिक वाटत नसेल, आपल्या संस्कृतीला जरी थोडं जमून नसेल, पण संस्कृती केव्हा वाचेल हा एक प्रश्न आहे. आपण जर वाचतो तर आपण वाचणं आवश्यक आहे, नंतर संस्कृती वाचेल. आणि म्हणून थोडंसं या विषयाला मोकळेपणाने सगळ्यांनीच बोलणं आवश्यक आहे आणि मोकळेपणानं आपण सगळ्यांना समजून सांगणं आवश्यक आहे. मला जी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, 2 शब्द आपण सर्वांनी माझे ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. समाजात अधोगतीवर विकास प्रकाश टाकणारे 4 शब्द आपण सांगितले आहे. आता यानंतर आपल्या